गावाकडं आनंदाचं ठिकाण म्हणजे ही विहीर. गेल्या गेल्या माडी बाळानं मस्तपैकी विहिरीमध्ये उड्या हाणून घेतल्या. विहीर पण वाट बघायली आमची. अक्षरशः त्याच्यावर थर साचला. कधीतरी चाललोत शहरामध्ये गेलं की स्वतःच्या कामात गुंतून जातो. वातावरण असं हिरवंगार झालेलं आहे, असं भारी आहे. स्वर्गाप्रमाणे वातावरण झालेलं आहे. माझे मेहुणे किशोर यांचा मुलगा कबीर याला हे वाटलं पोहावं. आता माडी बाळा पोहायला त्याला असं वाटलं की लय सोपं असतं, पण काय हरकत नाही म्हणलं. मला आवडतं शिकवायला पोहायला. माडीच्या हातात दिला. माडी आता एवढी मोठी झाली की ती शिकवू शकते. तिच्यावर मला भरोसा आहे. मी आहेच वरी निवांत बसून घरच्या डाळिंबाचा आस्वाद घेत घेत वरून बघायलो लेकरं कसे पोहायले. तर काय दिवसा आले राव. ह्याच ठिकाणी बसता येत नव्हतं. कुपाट्या कापाट्या होत्या, नुसत्या झुरपाडा व्हायच्या इथं. आज ह्याच ठिकाणी गार्डन झालं. त्या गार्डनमधलं फळं आपण वरी बसून खायला लागलो. लेकरं खाली पोहायला येतं. माडी शिकवायला लागली. समाधान बोरून बघायला लागलो आहे. पण मनच नाही भरलं कबीरचं परत मायाला पोहायचं. पण दिवस मावळला होता. म्हणलं तुला ताप वगैरे येईल, नको म्हणालो तरीही डेअरिंगनं उड्या हाणायला लागला. चला म्हणलं तुला पुढच्या वेळेस पोहायला येतो. चला आयुष्यामध्ये काहीतरी समाधानाचं मन असं शांत व्हावं असं ठिकाण आहे गावाकडलं. बरं वाटलं. चला काहीतरी आयुष्यात वेगळं. धन्यवाद.